हाय, नम्रता सोबत आहे मी आज. मला खूप खुश झाले मी, म्हणजे खूप जास्त एक्साइटेड होते. कोइन्सिडेंटली आम्ही भेटलो आता. बघा, माझ्या नवऱ्यानं मला लय भारी हेल्प केली बरं का. काय केलंय, सगळं घर आधी झाडू मारले, आता पुसून गेले. आता मी तेवढे भांडी घासले, अर्धी अजून अर्धी भांडी घासायची बाकी आहेत. बोला की बोला, तुम्ही काम करताय म्हणलं तुम्ही आम्हाला बोलणार की हो. हाय, नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी मस्त. आता आम्ही निघालोय ते म्हणजे गावाला, आणि आता सगळीकडच्याच यात्रा चालू आहेत. तर आमच्या गावची पण यात्रा जवळ चाललेली आहे, म्हणजे 5-6 दिवसांच्या अंतरावर आहे. तसं विकेंड टू विकेंड सुट्टी घेतल्यामुळं भरपूर असं मोठं आम्हाला मिळालं. यावेळेस जास्त सुट्ट्या भेटलेल्या आहेत, त्यामुळे मस्त आम्ही निघालो होतो. खरं तर मी व्हिडिओ करणार नव्हते, पण खास व्हिडिओ केला ते म्हणजे याच्यासाठी. आणि काय झालं ते तुम्ही पुढे बघाच. काय होतंय, मला 3.5 वर्ष लागले एक कंटिन्यू व्हिडिओ येण्यासाठी. तर आपण समजायचं की आपल्याला खूप वेळ लागणार आहे. एक आपण टाइम देतो एखाद्या गोष्टीला, आणि आपल्याला कसं आपल्याला वेळ देतो आपल्याला वेळ द्यायचा, कंटिन्यू द्यायचा. असं करायचं की 2026 येते ना, आजपासून दिवाळीपर्यंत एंड. हाय, नम्रता सोबत आहे मी आज. मला खूप खुश झाले मी, म्हणजे खूप जास्त एक्साइटेड होते. कोइन्सिडेंटली आम्ही भेटलो आता इथे. जेजुरीला चालले होते मी, आणि हिची भेट झाली आणि मला पण खूप भारी वाटलं. असं पहिल्यांदा एखाद्या फॉलोअरला भेटते असं वाटतच नाही. म्हणजे ऑब्व्हियसली फॉलोअर म्हटल्यावर माझी फॅमिलीच आहे. तर हिचं पण यूट्यूब चॅनल आहे, प्लीज हिला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, आणि तू अशीच ग्रो कर, कंटिन्यू व्हिडिओ करत राहा, तर ग्रो नक्की होणार. जेव्हापासून तुझ्या चॅनल बघते ते मोटिवेट होतच आहे, फक्त तुला भेटल्यापासून अजून जास्त होईल. 2026चं टार्गेट ठेवायचं, ग्रो करायचंच आहे. आता काय करायचं? नक्की नक्की. काही चालेल. वाटलं तर मेसेज कर मला. चालेल. बाय. एवढी सुंदर भेट ना, म्हणजे मी एक्सपेक्टेडच केलं नव्हतं. कारण खूप दिवस झाले मी तिचे व्लॉग बघते, आणि ती मला एवढं पण कळालं होतं की ती माझ्या जवळच्याच आसपासच्या एरियामध्ये राहते. तरीही मला तिच्याशी भेटणं होत नव्हतं. आज अनपेक्षितपणे आमची भेट झाली, आणि ती खूपच छान होती. खूप मोटिवेट केलं तिनं मला. आणि खरंच आपण एखाद्याला त्याच्या कपड्यांवरून खरंच जज करू नये. मी कधीच ह्या गोष्टीवर बोललेली नाही, पण तिला खूप जास्त कमेंट येत होत्या आधी, तरी आता कमी आहेत, की बाबा कपड्यांवरून जज करू नका. तो व्यक्ती काय काम करतो, त्याच्यासाठी किती मेहनत घेतो, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आणि खरंच न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आजकालचे सगळेजण राहतात, तर त्याच्यामध्ये मुलांना सांभाळून एकट्याने घर सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ज्या पण वर्किंग वुमन आहेत ना, ज्या घरून करत असतील किंवा बाहेर जाऊन काम करत असतील, त्या सगळ्यांसाठी खरंच ती खूप मोटिवेटर आहे. आणि कारण असं सगळं हँडल करणं सगळ्यांनाच जमतं अशातली गोष्ट नसते बरं का. पोचलो आता 5:52 झाल्यात, म्हणजे आम्ही 5:45पर्यंत पोचलो आहे ना. 5:45 वाजले पोचलो. अवतार कसं झालं सगळं. आणि झालं काय, इथं लाईट नाही आता अजिबात. आपला इन्व्हर्टर पण आमचा बंद पडलाय, कसं काय काय माहिती. जरवेळेस चालू असतं, जरवेळेस ह्यावेळेस काय माहिती काय झालं तर. हां, जास्त वेळ नसेल कदाचित, त्यामुळे ट्रिप झालं ते. आणि तुम्हाला धूळ दाखवते घर कसलं झाले. प्रत्येक वेळेस आलं की काम असतं बेकार. धूळ बघितली का? कसलं झालं बघा. गॅलरीत तर पाऊल पण नाही ठेवत ना. त्याला तापच येतोय. हो, कट्ट्यावर पण धूळ आहे बरं का, पण कळत नाहीये, पण धूळ खूप आहे कट्ट्यावर सुद्धा बघा. असं बघायचं असतं, असं फिरवून बघ, अशी धूळ आहे. कुठं कुठं दिसत नाही, पण ह्याच्यावर टिपकेत ना, त्यामुळे कळत नाही. गावाला येताना जेवढं सुख वाटतं ना, की यात्रेला चाललोय असं मजेत सगळं असतं, की कारण गावाला चाललोय म्हणून. पण ज्यावेळेला गावाला येतो ना, त्यावेळेला कळतं की इथं आल्यानंतर काय हाल होतात ते. कारण ह्यावेळेस तर रोडचं काम वगैरे चालू आहे गावाला, त्याच्यामुळे एवढी भयंकर धूळ साठली होती घरामध्ये. आता आम्ही दिवाळीलाच आत्ता येऊन गेलेलो आहोत, म्हणजे मॅक्झिमम 1.5 महिना झालाच आहे आम्हाला. पण 1.5 महिन्यातही एवढं घाण झालंय ना घर. अगदी आम्ही रात्री आता 5ला पोचलेलो आहे, 5:30च्या दरम्यान काहीतरी. पण तेव्हापासून आम्ही आलो तसं आम्ही बसलेलो सुद्धा नाही आहे, तर दोघंही कामाला लागलोय. त्यामुळे लोक गावाला एन्जॉय करायला येतात, पण आम्हाला ते नसतं आमच्याकडे. आमचा 1 ते 2 दिवस पहिले पूर्ण सगळे जास्त कामात जातात, कारण प्रवास करून यायचं आणि त्यानंतर ही सगळी कामं करायची, अशी आमची सगळी धावपळ असते चाललेली. सगळं घर आधी झाडू मारले,
आता पुसून गेले. आता मी तेवढे भांडी घासले, अजून अर्धी भांडी घासायची बाकी आहेत. तो पोरांची गडबड. काय आहे? कोण आहे? कशाला आलो तू कशाला आलो? हा कशाला आलो? दादाला घेऊन आलो? कशाला? तू आणि दादा आला? ओके. मला गॅसवर धूळ कळेल बघा. हे बघा इतकी धूळ साठलेली आहे आणि सगळं घाण नुसतं. आता राहिलेली भांडी तेवढं घासून घेते थोडीशी. ही एवढी भांडी, एवढी मांडणी लावून गेल. त्यांना विचारू का ड्रिल मशीन आहे का? हो ड्रिल मशीन आहे का विचारू का? हा ठीक आहे, हाय की त्याला अगोदर. नाही तिथं बसत. बघा बरं बसतंय का? बाबा म्हणायचं. दादा बाबा 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 बसतंय का? हो नाही. काय प्रॉब्लेम येतोय? ही लांब आहे, ही छोट आहे, ही त्या ह्याच्याप्रमाणे आहे. हाईट पाहिजे ना त्याला. ही असं तू बसू शकतेस. ही आहे ना, तुला पाहिजे तर असं ठेवू शकते. पण त्याच्यावर तेवढा बॅलन्स होईल एवढ्या सगळ्या? मग आता झालं ना. असं पण ठेवू शकते. मला वाटतं अजून 2 खेळ लागतील खालच्या साईडला. बॅलन्स जर वजन पडलं, हल्लं पिडलं तर खाली पडायची काही भीती नाहीये ना? ठीक आहे आता. बाजकी का पाडणारच आहे तुम्ही आता? नाही पण. बसले बरं, जाऊ दे, असू द्यात मग, काय हरकत नाही, असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. हा एवढी हाईट पण झाली. असू दे, शरू पण घेईल भांडी काढून तेवढीच. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी दुःख असतंच, हे सगळं खरं आहे बरं का. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण आपलं दुःख दुसऱ्यांच्या पुढे मांडत बसायचं म्हणजे त्यांना ते चघळण्यासाठी एखादा विषय करून द्यायचा असं आहे. त्यामुळे आपलं जे पण काय असेल नाही ते आपल्याजवळ ठेवायचं. फक्त एकच गोष्ट करायची की कुठल्या गोष्टीला नडायचं नाही, प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे एकदम साथ द्यायची किंवा कष्ट करायची तयारी ठेवायची, म्हणजे कुठल्याच गोष्टीत आपण नडत नाही. बोला की बोला, तुम्ही काम करताय म्हणलं तुम्ही आम्हाला बोलणार की हो. कंदम बाला कशी बसली खाऊ खात? कसं लागते? असे लागते? कसं लागते? असे लागते. तो हँडवॉश पण नाही केला बाळा, असेच खाते. माझ्या नशिबाने मला एक गोष्ट तेवढी चांगली दिली आहे, ते म्हणजे मी जिथं जाईल ना तिथं आम्हाला शेजारी एवढा सुंदर मिळालाय ना, एवढं चांगली लोक मिळालेत ना, खरं तर म्हणजे खूपच चांगली मिळालेत. प्रत्येक गोष्टी ती मदत करतात. म्हणजे एकाने जर आपल्यासाठी दारं बंद केलेली असतील ना, तर देव आपल्यासाठी दुसरी दारं ओपन करत असतो, लक्षात ठेवायचं. जेव्हा पण आम्ही गावाला येतो ना त्यावेळेला माझी इथली एक मैत्रीण आहे, ती नेहमी म्हणजे नेहमी आमच्यासाठी गरम गरम स्वयंपाक करून देते. मग ते सकाळी येऊ दे, रात्री येऊ दे, कधी पण बरं का. आणि कधीच आम्ही असं फोन करून पण सांगत नाही की आम्ही यायला लागलोय, स्वतःच फोन करणार की बाबा कधी येणार आहे यात्रेला काय. कारण त्यांना माहिती आहे की आमच्या इथं आल्यानंतर पहिल्यांदा काय हाल असतात. पहिले 2 दिवस आमचे कसे जातात ते त्यांनीच फक्त बघितले, आम्ही काय काय करत असतो. आणि ज्या पण लोकांना आमच्या माहीत आहे ना त्या सगळ्यांना माहीत आहे हे नक्की परिस्थिती म्हणजे ही कसली आमची परीक्षा असते. पण आम्ही कुठल्याच परीक्षेत आम्ही आमचा 100% देतो. शेवटी बाकीच्या सगळ्या गोष्टी देवावर सोडलेल्या असतात. त्यामुळं न्यूक्लिअर फॅमिली ही सोपी नसते. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पण जगायला खूप कष्ट पडतात. माणसाला वाटतं की 2च माणसं घरात आहेत, एकच लहान मुलं आहे, मग किती वेळ लागतो करायला. पण त्याला पण तेवढाच वेळ लागतो जेवढं 5 माणसांचं करायला लागतो. आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहून मुलांना सांभाळणं आजकालची सोपी गोष्ट नाही. तसे माझ्या माहितीतले लोक आहेत ज्यांना माहीत आहे की बाबा माझं इकडं आल्यानंतरचं काय रुटीन आहे, ते सगळे मला दरवेळेस म्हणतात की तू कशी काय बाई करते, प्रत्येक वेळेस जायचं, तिथला संसार सगळा साफ करायचा, म्हणजे घरं साफ करायची, परत भांडी बिंडी घासायची, सगळा संसार तिथला समेटायचा, परत सगळं कसं काय तू करतेस. शेवटी आपला संसार तो फुलवायचा की तो सुकवायचा, तो आपल्या हातात आहे. त्यामुळे जर संसार फुलवायचा असेल तर कष्ट तर करायलाच लागते. गावाला गेले ना की माझी नेहमी तब्येत बिघडलेली असते, कारण धावपळच एवढी होते ना. तरी यावेळेस मला बाईकवरून जायचं नव्हतं, पण यांनी जबरदस्तीने मला बाईकवर नेले, कारण बाईकवरच्या प्रवासाने आणखी जास्त कंटाळा येतो आणि परत घरी जाऊन काम करण्याची तर ताकदच उरत नाही. मस्त तयार झाल्या मी छानपैकी. बोला बसायला इथं नाही का काय? तिथनं बेडशीट वगैरे पलीकडून आणा की, पलीकडच्या. तर आता मस्त आंघोळ केले, जर असं बरं वाटतंय. मेन म्हणजे सगळं साफसफाई केली, सगळं झालं ना, आता आंघोळ केल्या. आता चपात्या करून ठेवल्या. आता पहिल्यांदा ती जेवणार आहे. भाजी काय केली नव्हती, मग आमच्या
मैत्रीण आहे म्हणजे शेजारच्या ताईंनी की नाही भाजी दिल्या बघा मटकीची. असली भारी भाजी करतात ना त्या. मटकीची भाजी एक नंबर लागते. त्यांच्या हातच्या तशा सगळ्या भाज्या छान असतात, पण मटकीची भाजी लय भारी लागते ना. आज त्यांनी मटकीची भाजी केली म्हणजे आमचं जेवण लय भारी होणार आहे रे. दुपारच्या जेवणापेक्षा भारी जेवण होणार आहे आता आमचं. तर चला आधी जेवण करून घेतो. भाजीचा वास तर लय भारी होते. पण मिसळ खालेली मिसळ त्याच्या हात जेऊया. पैकी मटकीची भाजी, चपाती आणि हे आणलेले वेपर्स आहे ना. जेवण लय भारी होणार आहे आता मस्त. चला जेऊया पटकन, भूक लय लागले. लिंबाचं लोणचं आणायला पाहिजे इकडंच. चला आलंच. आता या लिंबाच्या लोणच्याची ना एक गंमत आहे बरं का. मी तुम्हाला ते पुढच्या व्लॉगमध्ये सांगते नक्की. तर चला मग आजचा व्हिडिओ तर एंड करूया. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय सर्वांना.